MGR, जयललिता, NT रामाराव, विजयकांत, चिरंजीवी, पवन कल्याण, कमल हासन, रजनीकांत आणि आता विजय. अभिनेता ते नेता असा या व्यक्तिमत्वांचा प्रवास राहिलेला आहे. अर्थात हे चित्र दक्षिणेमधलं आहे, पण थोडं वर म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर मात्र चित्र हे 360 डिग्रीमध्ये बदलतं. आपल्याकडच्या अभिनेत्यांचा किंवा कलाकारांचा आणि राजकारणाचा फारसा काही चांगला संबंध राहिला आहे असं आत्तापर्यंत तरी दिसून आलेलं नाही आहे. जिथं कलाकारांना सिनेमात नीट कामगिरी करता आलेली नाही तिथे राजकारणाचा शिवधनुष्य ते पेलू शकतील का ही शक्यताच खरं तर धुसर आहे. दक्षिणेतल्या कोणकोणत्या राजकारण्यांची पार्श्वभूमी कलाकारीची राहिलेली आहे, कोण सक्सेसफुल झालं आणि कोण फेल, महाराष्ट्रातले कोणते कलाकार मुख्यमंत्री होण्यापर्यंत मजल मारू शकतात, आहे का असं कोणतं व्यक्तिमत्व. विजय यांच्या विजयानंतर राज ठाकरेंशी का होतीये तुलना, महाराष्ट्राला कधी मिळणार विजय, या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत सर्व प्रश्नांची उत्तरे. सो स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका.